आदेश माझ्या आईवडिलांना, आदेश माझ्या गुरुला, सत्य सनातन धर्माची जय हो. जय गुरु गोरक्षनाथ आदेश. आजचा जो टॉपिक मी बोलले होते तुम्हाला की यूट्यूबच्या माध्यमातून आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून मी काही व्हिडिओवर माहिती देणार आहे. माझे महिला शिष्य त्यांच्याबद्दलची माहिती. आता माझ्या महिला शिष्य किती आहेत, काय आहेत हे तर तुम्हाला सांगू शकत नाही, पण आज जी काही माझी शिष्य आहे तिची मी तुमच्याशी ओळख करून देणार आहे आणि तिच्या जीवनातले अनुभव कसे होते, काय होते ती तुम्हाला सांगणार आहे. इथून पुढचं तिच्याशी बोला. नमस्कार. माझे नाव मनीषा राहुल हांडोरे, राहणार निफाड. माझे पती गुरु शोधात होते. गुरु शोधात असताना तुमचा चॅनल समोर आला. बर. त्यानंतर आम्ही विचार केला का एकदा तुमच्याकडे येऊन बघू. बर. आल्यानंतर तुमच्याशी चर्चा झाल्या. चर्चा झाल्यानंतर आम्ही घरी जाऊन विचार केला. परत 1-1.5 महिना घेतला की गुरु दीक्षा घ्यायची की नाही. बर. मग त्यानंतर तुम्ही घरी आलात. घरी आल्यानंतर जे काही कार्य केले त्यानंतर आम्हाला जो फरक पडला, त्यानंतर विचार केला की आता हेच गुरु करून घ्यायचे. त्यांनी ठरवलं. सर्वांशी म्हणजे माझ्या कुटुंबातील फॅमिलीशी बोलले. बरं बाळ, 1 मिनिट. तू गुरु करून घेण्याचा विचार केला तुम्ही सगळ्यांनी, तर मग आमच्यात असं काय बघितलं तुम्ही? ते म्हणजे विचार माझ्या पतींनी केला. त्यांनी काहीतरी बघितलं तुमच्यामध्ये. आम्ही तर नकारच देत होतो, कारण की याच्या अगोदरही खूप फिरलो होतो आम्ही. बर. आणि त्यामुळे कंटाळा आला होता सर्वच गोष्टींचा. ते म्हटले की एकदा जाऊन बघू, गुरु करून बघू, काय अनुभव येतो तो. ठीक आहे. मग गुरु करून घेतला. गुरु करून आता किती दिवस झाले बाळा? आज आम्हाला 2 वर्ष कंप्लीट झाली. बर. 2 वर्षातला अनुभव तुझ्या जीवनातला काय सांगणार तू? 2 वर्षाआधी आम्ही ज्यांना नाही म्हणत होतो ते आज माझे गुरु आहे. मी का नाही म्हणत होते ह्या गोष्टीचा विचार करते. बर. कारण की म्हणजे आम्ही फक्त धार्मिक गोष्टींमध्ये विचार करत होतो. तंत्र मंत्र ह्या गोष्टी आमच्या आयुष्यात नव्हत्याच. बर. बोल 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 ना. तंत्र मंत्र ह्या गोष्टी नव्हत्या. तुम्हाला फक्त चूल आणि मूल या गोष्टी शिकवलेल्या होत्या. या गोष्टी मी मान्य करते बाळ, पण आता इथून पुढच्या तुझ्या जीवनामध्ये तंत्र मंत्र हे सर्व असणार आहे. मग इथून पुढची तुझी गुरु माऊली सगळ्यांपुढे बोलतीये, लाईव्हला असते की माता माऊल्यांना सगळ्यांना जागी करतीये. मग ह्या गोष्टी तुला आवडल्या की नाही आवडल्या? हो, खूप आवडल्या. आणि मी त्यांनाही सांगेल की माझ्यामध्ये जे बदल झाले ना ते तुमच्यामध्ये पण होतील, पण त्यासाठी फक्त योग्य गुरु पाहिजे, हे महत्वाचं आहे. बरं बाळ, योग्य गुरु तुला लाभले? हो. बरं, तुझ्यातला बदल आता सांगणार? हो. ठीक आहे बाळ, सांग. यापूर्वी मला आत्मविश्वास नव्हता. आज मी इथं बसले ते फक्त माझ्या गुरूंच्या कृपेने. बर. कारण की मला विश्वास नव्हता की मी युट्यूबला जाऊ शकते, बोलू शकते असं. ठीक आहे. मग काय वाटतंय बाळ तुला? आज माझ्या आयुष्यामध्ये जे बदल घडले, म्हणजे मला आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जी माझी प्रगती झाली, फक्त 2 वर्षामध्ये, इथून मागं नव्हती झालेली. 2 वर्ष मी काय केलं ह्या गोष्टीचा फक्त ध्यान धारणा करून आपण इतकं पुढे जाऊ शकतो हे मला तुमच्याकडून कळालं. कारण की तूच नाही बाळ, या जगातल्या अनेक महिला सगळं काही करू शकतात. आणि मी सुद्धा महिला आहे, मी करू शकते तर तुम्ही का नाही? तुम्ही सुद्धा करू शकताय. म्हणून इथून पुढे मी लाईव्हला सगळ्या महिलांना सांगत असते, तेव्हा तुझ्या जीवनातला बदल तू सांगावास असं मला वाटतं. आज मी संसार करून धार्मिक गोष्टीमध्ये प्रगती करते, ते पण गुरुच्या सानिध्यात राहून. बर. मग तुझ्या परपंचिक जीवनामध्ये काय बाधा आल्या बाळा? हो, म्हणजे तुमच्याकडे येण्याआधी खूपच अडचणी होत्या. म्हणजे घरामध्ये ताण तणाव, परत म्हणजे ज्या साधारण कुटुंबामध्ये ज्या अडचणी असतात. आता प्रत्येक घरामध्ये तर तसे वादविवाद असतातच, मी त्याला मान्य करते. पण जसं तू 2 वर्षापासून आम्हाला जुळलेली आहेस, तर तुझ्या जीवनातले अनुभव तू काय सांगणार जगापुढं? जे काही धार्मिक गोष्टी तू करतीस, आता तंत्र मंत्र शिकतेस, मी तुम्हाला जोडविद्या दिलेली आहे. जोडविद्याचं तुम्हाला ज्ञान दिलेलं आहे. तर त्या ज्ञानाचं काय केलेलं आहे तुम्ही? ध्यानधारणा करताय, साधना करताय, तप करताय, जप करताय का काय गोष्टी करताय तुम्ही? जगापुढे तू हे 2 गोष्टी सांगितले पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे बाळा. आम्हाला जे आता जोडविद्या तुम्ही दिली त्याचे जे अनुभव येत आहेत ते तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही. बरं बाळ, तर ते दिव्य अनुभव तसेच अलौकिक असतात आणि ते शब्दात सांगू शकत नाही.
हे मला पण माहिती आहे, कारण की मी गुरुमाता आहे. हो. गुरुमाता असून मी कुणाला सांगू शकत नव्हते. माझे जे गुरु होते, मी गुरूंना सांगायची सर्व गोष्टी. तर तू जगापुढं सांगणार नाहीस नाही. ही गोष्ट मला पण पटते. ठीक आहे बाळा, आनंद वाटला मला काही गोष्टी तुझ्याकडनं ऐकून, आणि जगापुढं तू सांगून मला खूप बरं वाटलं. ठीक आहे, चालेल. काय माझी आता जे पुढची जी शिष्य असेल माझी, तिचा काही मी अनुभव विचारणार आहे किंवा सांगणार आहे, जगापुढं मांडणार आहे, तर तो अनुभवचा व्हिडिओ मी आता बनवून टाकणारच आहे. पण आत्ताची जी माझी महिला शिष्य होती, तिने जे तिच्या जीवनातले अनुभव सांगितले, तर ते अनुभव तुम्हाला परिपूर्ण तर नाही सांगू शकत मी, कारण की प्रत्येकाच्या जीवनातली प्रत्येकाची ताकद वेगवेगळी असते. त्याच्यामुळं परिपूर्ण कोणी यूट्यूबच्या माध्यमातून कोणी सांगू शकत नाही. पण तरी पण मी सांगते, 2 वर्षाचा जो काही कालावधी होता यांचा, 2 वर्षामध्ये तिच्या पतींना गुरुदीक्षा दिलेली होती, तिला दिलेली नव्हती. पण तिची गुरुदीक्षा आता मी लवकरच करून घेणार आहे. कारण की का, तिची पात्रता तिथपर्यंत पोचलेली आहे. जोपर्यंत पोचलेली नसती, गुरुदीक्षाची पात्रता तिथपर्यंत आलेली नसती शिष्याची, तोपर्यंत आम्ही गुरुदीक्षा विधी करत नाही. पण गुरुदीक्षा झाल्याच्या नंतरचे जे काही अनुभव असतील, जे काही गोष्टी अलौकिक घडत असतील आपल्या जीवनातल्या, त्या गोष्टी सर्व ती पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तिथून पुढं काही गोष्टी सांगायच्या, काय सांगायच्या नाही, तिच्या जीवनातल्या त्या सर्व ती जगापुढं शेअर करणार आहे. तर माझ्या शब्दांना मी एवढेच शब्द बोलून विराम देते. आदेश माझ्या आईवडिलांना, आदेश माझ्या गुरुला, सत्य सनातन धर्माची जय हो. जय गुरु गोरक्षनाथ. आदेश.